नमस्कार. मागच्या 8 दिवसापासून आपण प्रत्येक जण प्रत्येक चॅनलवरती वेगवेगळ्या माध्यमातून हेच बातमीपत्र बघतोय की प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. तर आम्हीही व्हिडिओ केला की शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झालेली आहे आणि जे खातेदार रेग्युलर पैसे भरतात दरवर्षी नियमाप्रमाणे तर त्यांना प्रोत्साहनपर यासाठी 50,000 रुपये मिळणार आहेत. तर काही शेतकऱ्यांचं फोन आम्हाला आलं, तर ते फोन कशासाठी आलं तुम्हाला मी सविस्तर सांगतो. त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं आलं की जर एखादा शेतकरी 2-2, 3-3 वर्षे जर पैसे भरत नसेल म्हणजे थकीत ठेवत असेल, प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. मग आम्ही असे काही शेतकरी आहोत प्रत्येक वर्षी नियमानं पैसे भरतो आणि काढतो सुद्धा. आमचं रेग्युलर असून आम्हाला फक्त 50,000 रुपये, कारण हे चुकीचं आहे. आम्हाला कमीत कमी 1.5 लाख रुपये पाहिजेत असं शेतकऱ्याचं म्हणणं आलं. तर काही शेतकरी असं म्हणतात आम्ही वर्षाला पैसे भरून चूक केली का, आम्हाला ही स्थगित ठेवता आलं असतं, पण आम्ही असं का केलं नाही की बँकेत आमची इमेज आमची चांगली राहावी आणि आम्हाला बँकेत दरवर्षी गेल्या आम्हाला बँकेने पैसे दिलं पाहिजे आणि आमच्या शेतातील कामं झाली पाहिजे. ह्यासाठी आम्ही थकीत ठेवत नाही, दरवर्षी काढतो आणि दरवर्षी भरतो. मग सरकारचं हे कुठंतरी चुकतंय असे शेतकरी म्हणत होते. त्यांचं कारण म्हणजे काय की जे शेतकरी दर वर्षाला पैसे भरतात त्यांना 50,000 रुपये आणि जे 3-3 वर्ष 5-5 वर्षे पैसे भरत नाही स्थगित ठेवतात त्यांना 2 लाख रुपये. यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.